यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। 36,000 कोटींच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कर्जमाफीच्या संदर्भात आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही ज्या कर्जमाफीची वाट बघितली ती कर्जमाफी आता पूर्णतः जाहीर करण्यामध्ये आहे। तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफीचा जाहीर काढण्यामध्ये आला होता, परंतु त्यामध्ये खूपच मोठ्या जाचक अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आल्या होत्या, त्यामुळे खूप कमी शेतकरी बांधव पात्र होते। परंतु आता नवीन जी.आर सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आला आणि या नवीन जी.आरनुसार आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच नावाचा पुन्हा नवीन जी.आर आता काढण्यामध्ये आला आहे आणि या जी.आरनुसार आता सरकारने निर्णय घेतला आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आता 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब आज केला आहे। म्हणजे की गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी बांधव खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वाट बघत होते। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो आता कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एक अडचण आहे, ही कर्जमाफी आता देखील सरसकट केली जाणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। मग कोणकोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी भेटली होती गेल्या काही वर्षापूर्वी, बघा त्या देखील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांचा आता लाभ मिळणार आहे। बघा मग आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज नवं जुनं केले असेल किंवा कर्जाची जर तुम्ही परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्याला मात्र 50,000 रुपये प्रोत्साहनाचाच लाभ मिळणार आहे। तुमचं कर्ज थकीत असायला पाहिजे 30 सप्टेंबर 2025 ही तारीख सर्वांनी लक्षामध्ये ठेवा। 30 सप्टेंबर 2025 जर तारखेला तुमचं जर कर्ज थकीत जर असेल तरच या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये एक गोंधळ उडला आहे। महात्मा फुले बघा आता या योजनेची अट या ठिकाणी रद्द झाली, त्या देखील शेतकऱ्याला 50,000 रुपये देण्यामध्ये येत होते, परंतु त्या सुद्धा शेतकरी बांधवांना आता 2 लाख रुपये मिळणार। त्यामुळे सर्वत्र असा गोंधळ उडाला आहे की सरसकट कर्जमाफी झाली नाही। शेतकरी बांधवांनो, फक्त 70% शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या, यांना खूप मोठा फायदा मिळणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये असे शेतकरी आहे ज्यांना लाभसुद्धा मिळणार नाही आणि काही शेतकरी असे पण आहे ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार। आता 50,000 रुपये नेमकं कोणाला मिळणार हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमची कर्ज नवी जुनी जर केली असेल, बघा लक्षामध्ये घ्या, नवी जुनी जर तुम्ही तुमची कर्ज केली असेल तर तुम्हाला फक्त 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता ही कर्जमाफी होत आहे नव्या जी.आरनुसार, तर मग आता नेमकं कर्जमाफी केव्हा होणार तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न आला असेल। हो शेतकरी बांधवांनो, अगदी 2 दिवसामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार आहे, ते पण सरकार संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं कर्ज माफ करीत नाहीये, फक्त यादीनुसार कर्ज माफ होणार। बघा सरकारने आता 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या। पहिली यादी 18 जिल्ह्यांची आहे शेतकरी बांधवांनो आणि दुसरी यादी पुन्हा 18 जिल्ह्याची, एकूण 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार। बघा आता काही जिल्हे असे सुद्धा असू शकतात जे की महाराष्ट्र राज्याच्या जवळ आहे, त्यांचं सुद्धा कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे। तर मग येणाऱ्या 2 दिवसामध्ये कोणत्या 18 जिल्ह्यांचं कर्ज माफ होणार हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। चला आता मग शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घेऊया। अतिशय महत्त्वाची यादी आहे आणि बघा यादीनुसारच तुमचं कर्ज माफ होणार आणि सरकारच्या 2 अटी आतापर्यंत काढलेल्या नाही। या अटीमुळे देखील काही असे शेतकरी आहे जे की अपात्र ठरू शकतात। मग कोणते आहेत ते अटी ते सुद्धा आता आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी। आता शेतकरी बांधवांनो, आपण यादी पाहून घेत आहोत कोणत्या 18 जिल्ह्याचं कर्ज सर्वात अगोदर माफ करण्यामध्ये येणार।
तर मग शेतकरी बांधवांनो, आता यादीनुसार पहिल्या टप्प्यामधील यादी बघा. यामध्ये अमरावती जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून तेथे पहिल्या टप्प्यानुसार बघा आता प्रक्रिया ठिकाणी सुरू होणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा होणार. 2 लाख रुपये शेतकरी बांधवांना माफी मिळणार शेतकरी बांधवांनो. आणि पुन्हा राहिलेल्या 18 जिल्ह्याचं काय होणार तर बघा 18 जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा जारी करण्यामध्ये येणार. अशा प्रकारे संपूर्ण राज्याचं आता कर्ज माफ होणार, ते पण अटीनुसारच माफ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही या जिल्ह्यामधून आहे का? जर तुम्ही या जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. असे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, जर तुमचं कर्ज जास्त जरी असेल तरी पण 2 लाख रुपये माफ होतील आणि बाकीचं कर्ज बाकीमध्ये मोडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव, तुम्हाला जास्त ताण किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता सरकारने 2026-27ची सुद्धा अट काढली आहे. यामुळे तुम्ही तुमचं बाकीचं कर्ज कधीही भरू शकता, परंतु 2 लाख रुपयांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यामध्ये येत आहे. बघा, प्राधान्याने दिलेला या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून पहिल्या टप्प्यामधील प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला मात्र 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेतला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, कर्जमाफीच्या या विशेष यादीमध्ये जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नांदेड जिल्हा बघा या जिल्ह्यांचा सुद्धा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामधील येथील शेतकरी आता कर्जमुक्त होणार आहे. शेतकरी बांधवांनो, हो कर्ज वसुली नाही होणार आता, तर शेतकऱ्याला लाभ मिळणार. काहींना 50,000चा, काहींना डायरेक्ट 2 लाखाचा, परंतु कर्जमुक्ती आता मिळत आहे. आणि हे सर्व शक्य झालं रोहितदादा पवार बघा यांच्या प्रयत्नामुळे. यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. बँकांनी आता लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून पडताळणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. मग या 18 जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही नांदेड जिल्ह्यामधून आहात का? तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामधून आहात का? तुम्ही जळगाव जिल्ह्यामधून आहात का? या जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता ही म्हणावी लागेल. आता बघा, पुढील क्रमांकाचे जिल्हे पडताळणीमध्ये सरकारने सांगितल्यानुसार बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे असून त्यांना पहिल्या टप्प्यामधील यादीनुसार लाभ देण्यामध्ये येत आहे. ज्यांनी शेती पिकासाठीच कर्ज घेतले आहे त्यांनाच या यादीमध्ये स्थान देण्यामध्ये आले आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, श्रीमंत शेतकऱ्याला या प्रक्रियेमधून बाहेर काढले जाणार असल्यामुळे केवळ गरजू आणि पात्र शेतकरी बांधवांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो पुढील क्रमांकाचे जिल्हे त्यामध्ये अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामधील बँका आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाले आहे. आणि आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामधील कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे. तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. राज्यामधील एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, हे सरकारने स्वतः सांगितलं. अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता दिली आहे. या प्रक्रियेमध्ये शेतकरी बांधवांनो, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून शेतकरी आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर नागपूरमधून असाल किंवा भंडारामधून, नागपूरमधून जर असाल बघा, तर तुम्हाला सर्वात जास्त आणि सर्वात लवकर लाभ देण्यामध्ये येणार. आता जास्त लाभ तुम्हाला कशामुळे मिळणार तर लक्षामध्ये घ्या, नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून पीक विम्याचे सुद्धा आंदोलनं सुरू होती. तुम्हाला माहीत असेल तर पीक विम्याचा सुद्धा निर्णय सरकारने घेतला. सर्वात अगोदरचा पीक विमा नागपूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना वाटप करण्यामध्ये येत आहे. स्वतः सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पडताळणीचं काम सुरू आहे आणि पडताळणीचं काम पूर्ण होताच थेट लाभ डीबीटीच्या माध्यमातून, बँकांच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी आता खरं आनंदाची बातमी आली असं म्हणायला काहीच हरकत नाही. मागच्या वेळी कर्ज वसुली सुरू होती, परंतु आता कर्जमुक्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, यादीमधील पुढील क्रमांकाचे जिल्हे जे की सरकारने स्वतः सांगितले आहे, गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली असून येथील कर्जमाफीची पहिली लाट आता म्हणजे बघा या
भागामधील शेतकरी बांधवांना आता सर्वात अगोदर कर्जमाफी मिळणार, कारण की 2 याद्या जारी करण्यामध्ये आल्या आहे. 18 जिल्ह्यांची पुन्हा यादी येणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं मुदत कर्ज असेल लक्षामध्ये ठेवा, तर मग अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तुमचे मुदत कर्जाचे हप्ते जर थकलेले असतील तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. ही योजना फक्त पीक कर्जासाठी सरकारने सुरू केली आहे. आणि बघा, पीक कर्ज थकीत असेल तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ देण्यामध्ये येत आहे, हे सरकारने सांगितलं आहे. बँकांकडून भेटलेल्या माहितीनुसार अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचे आधार प्रमाणीकरण आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे संदेश मिळायला सुरुवात होईल. श्रीमंत आणि बघा आता लक्षामध्ये घ्या, 2 सरकारने याद्या लावल्या आहे, श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी. श्रीमंत शेतकरी बांधव असे आहे ज्यांचं उत्पन्न भरमसाठ आहे. अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं इन्कम सर्टिफिकेट टेस्ट करा किंवा तपासा. त्यामध्ये 3 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल किंवा 2.5 लाखांपेक्षाही जर वरती असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा. आता या ठिकाणी नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळणार. बँकांना निधीचा पुरवठा करण्यासाठी आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार सरकारने स्वतः शिक्कामोर्तब केला आहे आणि त्यामुळे निर्णय आज झाला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसाच्या आतमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, बघा आता या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हे सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्यानुसार तुमचं कर्ज जर 3 लाख रुपये जर असेल बघा थकीत, तर मग 2 लाख रुपयांचीच या ठिकाणी माफी होणार आणि पुन्हा 1 लाख रुपये बाकी उरणार. बाकी तुम्ही कधीही भरू शकता तुमच्या इच्छेनुसार, कारण 26-27ची अट आता वगळण्यामध्ये आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा बीड आणि बुलढाणा बघा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्यावेळी ही घोषणा केली होती तेव्हापासूनच या ठिकाणी शेतकरी बांधव खुश झाले होते. सरकारने 2च अटी या ठिकाणी काढलेल्या आहे, त्यामुळे गोंधळ उडला होता. सरसकट कर्जमाफी मिळणार नाही शेतकरी बांधवांनो. बघा अटी आणि शर्तीनुसार त्या ठिकाणी कर्जमाफी मिळणार, परंतु त्या 2 जाचक अटी वगळल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांना आता माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा यवतमाळ आणि वाशिम या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने आता घेतलेला आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे मॉनिटरिंग सुरू असून पहिल्या टप्प्यामध्ये होणारे वाटप पूर्णपणे पारदर्शक असेल. आता बघा उर्वरित 18 जिल्ह्यांची कर्जमाफी झाल्यानंतर राज्यामधील शेती व्यवसायाला पुन्हा एकदा सुवर्ण काळ येणार आहे. 2 टप्प्यामधील ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असून यामुळे निधीचे वाटप कसल्याही अडथळ्याशिवाय आता पूर्ण व्हायला मदत मिळणार आहे. आता मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा ज्या 18 जिल्ह्यांचं कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये माफ होणार आहे त्या शेतकरी बांधवांनी आपले बँक स्टेटस अपडेट ठेवावे. उर्वरित 18 जिल्ह्यांनी पुढील टप्प्यासाठी धीर धरावा, कारण सरकार सर्वांच्याच कर्जमाफीचा विचार करत आहे आणि आता कटिबद्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, संपूर्ण राज्याचं कर्ज माफ होणार, ते पण पीक कर्ज. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला आहे का? जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या नवनवीन बातम्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.